करते, तुमचं सगळ्यांचं परत स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ड्रामा डेन बाय कोमलमध्ये. आणि थँक्यू सो मच, माझ्या मागच्या ब्लॉग्सला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. आणि आता मी सेटवर आहे, जस्ट सेटवर पोचली आहे, रेडी झाली आहे आणि सीनला वेळ आहे. सो या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं सेटची सफर. सो लेट्स गेट विथ. हे आहे आमचं जहागीरदार निवास. सो लेट्स गो. इकडे ही एंट्री आहे, एंट्रीचा पॅसेज आहे. त्यानंतर इकडे एक दरवाजा आहे, ते मी तुम्हाला ट्रिक दाखवते. हा मेन एंट्रन्स जहागीरदार निवास. आणि आता आपण आलो हॉलमध्ये. आज इकडे शूट नाही आहे, आज आमच्या घरात शूट आहे, त्यामुळे इथे थोडंसं कमी लाईटिंग आहे. सो या कम विथ मी. हा सेक्शन आहे हॉलचा. ते टीव्ही आहे, इथे बाकी सगळे डेकोरेटिव्ह आहे. हे वर दाखवा एक मिनिट. हे वर जे आहेत या सगळ्या लाईट्स आहेत. या सीन असल्यानंतर पूर्ण हॉलला कव्हर करण्यासाठीच्या या मेन लाईट्स आहेत आणि त्या सोडून शूटसाठी अशा सगळ्या लाईट्स यूज केल्या जातात. या सगळ्या लाईट्सचा ॲक्च्युअली खेळ असतो, तो मी एखाद्या वेळी ब्लॉगमध्ये दाखवतो. हा भैरवी जहागीरदारचा सोफा, भैरवी जहागीरदारचा सोफा. त्यानंतर इथे आहे आमची शिडी. असं तुम्हाला वाटेल की वर आहेत रूम्स, पण वर काहीच नाही आहे. वर भिंत दिसतंय का, हलका भिंत आहे इथे, इथे काही नाही आहे, एवढंच आहे. सो ही आमच्या साईटवरची एक गंमत आहे. त्यानंतर इथे मागे एक मस्त कॉर्नर आहे फोटो सेशनसाठीचा आणि हा खूप आवडतो मला. आहे हा अगदी कमी वेळा सीनमध्ये यूज होतो. त्यानंतर लेट्स मूव टू आवर डायनिंग एरिया. सध्या इथे डायनिंग टेबल आहे, पण हा डायनिंग टेबल जेव्हा सीन असेल तेव्हा मी थोडंसं सरकवतो इकडे. हा सगळा सोफा सेट आता लागेल, सीन लागल्यानंतर तुम्हाला दिसेल कसं असतं. आणि हे आहे जहागीरदारांचं किचन. या किचनमध्ये गॅस आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पाणी आहे पण सिंक आहे पण पाणी येत नाही सिंकला, फ्रीज आहे पण फ्रीज बंद आहे, असं सगळं आहे. त्यानंतर आता कसं असतं, ज्या ठिकाणी सीन आहे, समजा आता हॉलमध्ये सीन असेल तर हॉलमधलं सगळं प्रिपरेशन केलं जातं आणि हॉलमधला पसारा दुसरीकडे शिफ्ट केला जातो. आता हॉलमध्ये सीन नाही त्यामुळे हॉलमध्ये इतका पसारा. हे आमचं देवघर आहे. जानूचे खूप सीन्स आमच्या देवी आईसोबत असतात. सो हे देवघर आहे. हे देवघर ह्याच्यावर सोयीनुसार देवघराची जागा बदलते, सीनच्या ह्याच्यानुसार देवघराची जागा बदलते, ती तिकडे शिफ्ट केलं जातं. त्यानंतर इकडे दिसतंय का, नाही दिसत आहे. त्यानंतर हा एक दरवाजा आहे आणि तिकडे मागे एक दरवाजा आहे. हे दोन दरवाजे कुठेच नाही जात, म्हणजे नाही लाईट आहे, नाही असं आहे, हे कुठेच नाही जात, हे फक्त दरवाजा आहे. कट टू ही एकुलती एक आमच्या जहागीरदार बंगल्यामधून रूम, जिथे सगळ्या रूम्स शूट होतात. सईची रूम, देवांची रूम, भैरवीची रूम, माझी रूम होती आधी, ओमीची, रियाची, सगळ्या रूम्स आम्ही इथे शूट करतो. सो आत्ताही सई देवांशची रूम लागली आहे. सई देवांशच्या रूमला या बाजूला बेड असतो. माझी रूम असेल किंवा ओमीची रूम, भैरवीची रूम असेल तर इकडे बेड लागतो या बाजूला. तर असं तरी मज्जा असते सेटवर. आणि हे आहेत आमचे नितीन दादा, श्री 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 नितीनजी शिंदे. नितीन दादा आमचे स्केड्युलर आहेत आणि ईपी आहेत. नितीनजी किती वाजता यायचं, कोणी किती वाजता घरी जायचं, कोणी काय करायचं, कुठले सीन लागणार, आज काय काय सीन होणार, हे सगळे नितीन दादा ठरवतात. सो हे एकुलता एक कपाट, एकुलता एक बेड आणि तो एकुलता एक सोफा, अशा 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी इकडे तिकडे फिरवल्यानंतर इकडे सई देवांची रूम, जानकीची रूम, त्यानंतर ओमीची रूम, रियाची रूम, माझी रूम, अजून कोणाची रूम राहिली, भैरवीची रूम, अशा 6 रूम्स एकाच रूममध्ये आम्ही शूट करतो. सो ही एक गंमत आहे. आणि तुम्ही पॅसेज बघितला असेल सीन्समध्ये,
तर हा आहे आमचा पॅसेज. इकडे मागे एक फ्लॅग लावला जातो आणि त्या फ्लॅग म्हणजे तो फ्लॅग लावल्यानंतर आपल्याला असं भासतं की इथे पॅसेज आहे. म्हणजे आम्ही अशी एक्झिट घेतो आणि अशी परत एंट्री घेतो. सो येस, हे आहे आमचं जहागीरदार निवास. आता मी तुम्हाला आमच्या साईटवरचं दुसरं लोकेशन दाखवते. दुसरं लोकेशन म्हणजे माझं घर, अंजलीचं घर. सो लेट्स गो. ही आमची सगळी कॅमेरा टीम बसली आहे. आमचा कॅमेरा आज थोडा लेट आला, माझ्याकडे वेळ आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा आहे आमचा डिरेक्टरचा मॉनिटर. इथे आमचे डिरेक्टर सर असतात. त्यानंतर हा आहे आमचा साऊंड सेटअप, आमचा साऊंड मामा. हॅलो बघा ना माझ्या, थँक्यू. इथे सगळा साऊंड कन्सोल असतो. इथे आहे का? आया नाही आहे कारण आमचा आज कॅमेरा आणि सगळं सेटअप थोडा लेट येतो. ते लेन्सेस ठेवाय सगळं प्रिपरेशन आहे. माझा आणि मामीचा सीन लागणार होता पण अजून कॅमेरा आला नाही त्याच्यामुळे वेळ आहे. गुड मॉर्निंग. आता जाऊया माझ्या घरी म्हणजे अंजलीच्या घरी. ठीक आहे, बाकी आहे. क्लिप दबाई, क्लिप दबाई, क्लिप क्लिप. नाईटचा सीन आहे त्यामुळे असं सगळं बंद करून रात्र दाखवली जाते दिवसा. यहाँ पे लाइट लगाओ ना. नहीं है, लाइट ऑन करो ना थोड़ी देर. हा पॅसेज आहे जो आम्ही बिल्डिंगचा पॅसेज म्हणून दाखवतो पण हा ऍक्च्युअल हा बंगलो आहे आणि हा बंगलोचा पॅसेज आहे. इथे सगळे सेटअप केलं जातो बिल्डिंगचा पॅसेज असल्यासारखं. गुड मॉर्निंग. लाईट ऑन करो ना प्लीज. सो हे आहे माझं घर. इकडे आहे आमचा कबर्ड, टीव्ही सेट, टीव्ही युनिट. त्यानंतर इथे आहे आमचा सोफा सेट पूर्ण. त्यानंतर इकडे सगळे फोटो फ्रेम्स आणि आता या बाजूला सीन आहे त्यामुळे इकडे सगळी लाइटिंगचं सगळे इक्विपमेंट्स आहेत. हे डायनिंग टेबल जिथे बसून मी जेवण आपटते. हे मामांचं देवघर, पूजा घर. आणि इकडे सुमनचं किचन जिथे आमचे एक कॅमेरामन संजय सर झोपलेत कारण आज आमचा कॅमेराच नाही आलाय. आज आमचा कॅमेरा लेट आहे. सो सगळे आज खूप निवांत आहेत साईडवर. सो इकडे सगळं आहे. जेव्हा इथे सीन असतो तेव्हा इकडे पूर्ण लाइटिंग केली जाते. तिकडे पण असेच वर जसे आहेत लाईट्स तसे लाईट्स आहेत. बाकी सगळ्या फ्लॅट्स नंतर लाइटिंग केली जाते. आणि आता तुम्हाला दाखवते मी इकडे. ही आहे मामीची रूम, त्या बाजूला आहे अंजलीची रूम. आता मी मामीच्या रूम मधून गेल्यावर खोलता कारण हे लॉक होतं. मामीच्या रूम मधून गेल्यावर मी अंजलीच्या रूम मध्ये बाहेर आले कारण इकडे आम्ही चीट करतो. सो या तुम्हाला दाखवते. इथे मागे काहीच नाहीये. इथे रूमच नाही. आम्ही फक्त एंट्री घेतो आणि एक्झिट घेतो. आम्ही आलो एवढंच. आणि जे काही सेटअप होतो मामीची आतली रूम, अंजलीची रूम तर ती इथे लागते. अंजलीची जेव्हा रूम होते तेव्हा यापासून दाखव ना. यापासून जेव्हा मामीची रूम होते तेव्हा इकडे बेड लागतो. इकडे माझा मिरर लागतो, अंजलीचा स्पेशल मिरर, रिंग लाईट, मेकअपचा सेटअप तो सगळा इकडे होतो. आणि इकडे बेड लागतो. मामीच्या रूमला कुठे लागतो बेड? मामी रूम केली आहे. मामीच्या रूमला पण बेड इथेच लागतो आणि इथेच आम्ही रूम शूट करतो. सो अशी सगळी मज्जा आहे साईटवर. या आणि जे काही बाहेरचे सीन्स असतात आउटडोर सीन्स त्यानंतर ओमी मला सोडायला येतो किंवा गुड मॉर्निंग रतन दादा. हे आमचे रतन दादा आहेत. सेटवर जे काय तुम्ही मॅजिक बघता इकडचं ही रूम कुठली, ती रूम कुठली, ती रूम कशी हलते हे सगळं रतन दादा करतात. त्यानंतर
सई देवांश अचानक भेटतात आहे रस्त्यावर. ओमी मला सोडायला येतो. त्यानंतर असे बरेच जे सीन्स होतात ते सगळे इथे आम्ही या गार्डनमध्ये करतो. हे युनिव्हर्सल गार्डन आहे. इथेच आम्ही रेस्टॉरंट पण बनवतो, कॅफे पण बनवतो. त्यानंतर अजून काय काय बनवतो, रेस्टॉरंट, कार पार्किंग लॉट, असं बरेच सीन्स आम्ही सगळे इथे शूट करतो. सो येस, असं आहे आमचा सेट. एक जागा जी तुम्ही अजून आमच्या सेटवरची बघितली नाही आहे, जी सिक्रेट रूम आहे. सो लेट्स गो. ही छोट्याशा कोर्टामधून आत आल्यानंतर ही एक रूम आहे. सो या रूमचं लाईटचं लगी. सो ही रूम आहे. ही आहे अंजलीची रूम, देवांचं ऑफिस, एबीचं ऑफिस आणि बरंच काही. सो येस कम. आता सध्या इथे सगळे टेबल आणि चेअर्स, कारण कॉन्फरन्स हॉल त्यानंतर केबिन बाहेरचे सीन्स, ऑफिसचे सीन्स, ते एवढ्या एकाच रूममध्ये आम्ही सध्या शूट करतो. सो सध्या देवांश एंटरप्राइजेस तुम्ही बघू शकता. देवांशच्या ऑफिसचा सेटअप लागला होता. त्यानंतर इकडे गेस्ट रूम शूट होते आमच्या घरातली. अंजली रूम जी दाखवली होती आधी, जी मी जहागीरदारांकडे मी होते. सो ती अंजली रूमचा पण बेड इथे लागायचा आणि इथे ती रूम शूट व्हायची. त्यानंतर या बाजूला आहे देवांश ऑफिस. इकडे थोडंसं चेंज करून इकडे शूट करतात एबीचं ऑफिस. सो असं सगळं आहे मज्जा सेटवर आमच्या. आणि अजून तुम्ही जे सीन्स बघता ह्याच्यातले, देवांश किडनॅप झाला, सई किडनॅप झाली. सो त्यांना किडनॅप वगैरे करण्याचा सेटअप, पूर्ण सेटअप, अगदी जाल, मकडी वगैरे हे सगळं जो सेटअप लागतो तो पण याच रूममध्ये होतो कधी कधी शूट. सो ही जी मॅजिक आहे ना ती बघायला मज्जा येते जर्नीवरती. आणि या सगळ्या आहेत आमच्या मेकअप रूम्स. मला माझी मेकअप रूम दाखवते. सो येस, ही आहे माझी मेकअप रूम. इथे छान कॅमेरा सेटअप आहे, बेड आहे रेस्ट करायला. त्यानंतर इथे सामान ठेवायला जागा आहे, मागे कपडे लावले जातात. सो येस, माझी मेकअप रूम. आपण आता दुसरी मेकअप रूम बघूया. आय थिंक मामी आहे मेकअप रूम मध्ये. सो आपण हाय करूया मामीला. हॅलो हॅलो हाय हाय. सो ही आहे मामीची मेकअप रूम. आम्ही ब्लॉग शूट करतोय साईडची सफर. येस, मामी आणि माझा सीन आहे. सो पटकन ती पण रेडी होते आता. आणि तुम्हाला माहितीच आहे की कॅमेरासाठी आम्ही थांबलोय. करेक्ट. सो असा आरसा, त्यानंतर इथे मेकअप सगळं ठेवायला सामान. हे आमच्या आपा आहेत, आपा हेअर करतात. आपा तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये भेटले असते. ती कोमल आहे आपाची असिस्टंट. त्यानंतर इथे एक बेड असतो रेस्ट करायला, रिलॅक्स करायला. ही चेअर आहे, ही चेअर जानूची चेअर आहे. जानू या चेअरवर असते. सो येस, आता आपण आलो आम्ही. बाय 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 बाय. आणि अजून एक आहे इकडे देवांश, ओमी, त्यानंतर एबी, बाबा, पॉप्स, अजून विक्रम, या सगळ्यांची एकच मेकअप रूम आहे बिचारे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमचा ड्रेस रूम. अनिल अनिल ये ना, जल्दी आओ जल्दी आओ. ये है हमारे अनिल भाई. अनिल भाई आमचा ड्रेस डिपार्टमेंट सगळं सांभाळतात. सो वेलकम टू अवर ड्रेस रूम. इथे ड्रेस रूम आहे, इथे आयरन आहे, गरम गरम इस्त्रीचा. हे किसका ड्रेस आहे? नवीन. मला नाही, मग आपल्या हिरोईन. हा सईचा नवीन ड्रेस आहे, तुम्ही बघाल नेक्स्ट एपिसोड्स मध्ये. हा कोणाचा आहे? तिचंच आहे, ट्रायल साठी आले. हो नाईस. हे सगळे ट्रायल्सला आलेले ड्रेस आहेत. इकडे सगळे ड्रेसेस लावले जातात. या सगळ्या प्रत्येकाच्या पेट्या असतात. पेट्या दाखवा. इथे प्रत्येकाच्या पेट्या असतात कॅरेक्टरनुसार. सो इथे ही मामा मामीची पेटी, आई बाबांची पेटी, इकडे वेगवेगळं सामान, असं प्रत्येकाच्या पेटीमध्ये आपलं आपलं सामान ठेवलेलं असतं. आणि हे आजच्या सीनसाठी लागणारे ड्रेसेस सगळे काढून ठेवलेले आहेत.
सो येस, ये माझ्या पेटी. काय रे सनी, सनी माझ्या व्ह्युअर्सला हाय कर ना. हाय सनी आमचा मेकअप दादा आहे. सनीला तुम्ही भेटलाय लास्ट ब्लॉग मध्ये. सनी बहुत फेमस आहे भाई. सो येस, असा आहे आमचा सेट. तुम्ही कॅफे सेटअप, मार्केट, त्यानंतर पार्किंग लॉट, असं सगळे जे सीन्स बघता ते आम्ही या ग्राउंडवर शूट करतो. इकडे सगळं टपरी आणि दुकान, हॅलो सर, टपरी आणि दुकानं हे सगळे लागतात आणि इथे आम्ही ते सीन शूट करतो. तुम्हाला ते टपरी दिसत असेल, त्या टपरीचं नाव दरवेळी चेंज होतं. सो दॅट वॉज इट फॉर द डे. हाचा होता आमचा सेट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि अजून तुम्हाला सेटवरचं काय काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा. थँक्यू.